काल वार्ड क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनीलाबा गायकवाड आणि त्यांचेच लंगोटी मित्र नितीन पोफळे यांच्या प्रचाराची रॅली पाहिल्यानंतर एका उक्तीची आठवण झाली। कुठे गायकवाडांचा ऐरावत आणि कुठे नितीन भटांची तट्टाणी। सर्व पक्ष कार्यकर्ते, चाहते, हितचिंतक सोबत असल्याने सुनील गायकवाड यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो आहे। तर नितीन पोफळे यांच्या प्रचार रॅलीत दोघा तिघांचा अपवाद वगळल्यास अन्य 5-25 नागरिकांची, मुलांची, महिलांची नीटशी ओळखही लागत नव्हती। कॅम्प भागातील त्या बकाल वस्तीत नितीन पोफळे यांच्यासारख्या गर्भश्रीमंत व्यक्तीचा दुरान्वयही संबंध येत नाही। त्यांच्यासोबतची 95% गर्दी ही विकतची वाटत होती। स्थानिक पातळीवर काही मतदारांशी चर्चा केली असता त्यांनी अक्षरशः खिल्ली उडवत नको त्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। बंडखोरी करत निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्णय कितीही आत्मघाती असला तरी संविधानाने त्यांना तो करण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत कोणालाही आक्षेप घ्यायचे कारण नाही, खरे तर घेताच येणार नाही। पोफळे यांना गायकवाड यांच्या ताकदीची पूर्ण जाणीव आणि ओळख आहे। गायकवाड सामदाम दंडभेद सर्व काही आजमावू शकतात, तरी एका मित्राच्याच विरोधात पोफळे यांनी धाडस का करावे याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत। नितीन पोफळे विरोधकांच्या खेळीला बळी पडलेत की त्यांना काही विशेष आमिष दाखविण्यात आले ते यथावकाश कळेलच। या निवडणुकीत पोफळे यांची गत खरबुजासारखी झाली आहे। खरबुजा सुरीवर पडला काय आणि सुरी खरबुजावर पडली काय, कटना तो खरबुजे को ही है। गायकवाड पडले किंवा जिंकले तरी मनभेद पोफळेंच्या अंगाशीच येणार आहेत। पोफळे चांगले कार्यकर्ते, नेते आहेत, त्यांचे नेतृत्व कार्यक्षम आहे, मात्र त्यांना उंटावरचे शहाणेच म्हटले जाते। वार्ड क्रमांक 10 मध्ये त्यांचा समाज मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे आणि दखल घेण्याइतकी शक्ती त्यांची निश्चितच आहे, परंतु त्यांच्या शुभारंभाच्या रॅलीत अन्य समाजाची उपस्थिती नगण्यच होती। ते आणि त्यांचा समाज या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळे पडत आहेत काय असा प्रश्न उपस्थित होतो। गायकवाड नेहमीच उपरोधिकपणे नामदारांचा उल्लेख मित्र म्हणून करतात। विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पोफळे आणि नामदारांची मैत्री बहरली। गायकवाड तर आधीचेच मित्र असल्याने या संपूर्ण प्रकरण आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत देवा पाटील ही नामदारांच्या व्यासपीठावर प्रामाणिकपणे कार्यरत होते। त्यांची परतफेड म्हणून शिवसेनेने ठाकरेंसारखा उमेदवार देऊन देवा पाटलांचा मार्ग सुकर केला आहे का? नामदारच या सर्व खेडींचे सूत्रधार असल्याने या सर्वांची परिणिती काय होईल ते 15 तारखेनंतरच कळेल। कसा काय प्रतिसाद आहे तुम्हाला? नमस्कार। अत्यंत उत्तम प्रतिसाद सर्व समाज घटकातनं आमच्या या प्रचाराला मिळतोय। सर्वांचं समर्थन आणि मनमोकळं ताकद आमच्या मागे पूर्णतः उभी होते आणि लोकांनी भरघोस असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय। मी सर्व जनतेचा आभार मानतोय आणि रोज हा प्रतिसाद फॉर्म भरलेल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावरती आम्हाला मिळतोय। आज आम्ही या वरच्या भागामध्ये क्रांतीनगर चौकाच्या गणपती मंदिरापासून आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्हाला हरनामे चौकाच्या पुढून अत्यंत उत्तम असा जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आणि मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी या शुभेच्छांबद्दल सगळ्यांचा इथला आभार व्यक्त करतो आणि एकच सांगतो, रिक्षा ही जोरात पळणार आहे आणि रिक्षा ही विजयाच्या बाजूने तिची घोडदौड सुरू झालेली आहे। जय श्रीराम। भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तप्रिय पक्ष आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या शिस्तीचं पालन केलेलं नसेल अशा कार्यकर्त्यांना प्रदेश स्तरावरनं सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या सूचनांचं जर कधी पालन होत नसेल तर प्रदेशाने त्या पद्धतीचे सक्त नियम अवलंबलेले आहेत आणि अशा कार्यकर्त्यांचं निश्चितच पक्षातर्फे लवकर निलंबन झालेलं राहील। बोलता बोलता ते बोलून गेले की मी जनता पक्षाचाच उमेदवार आहे असं। आता हे बघा, ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं, परंतु शेवटी भारतीय जनता पार्टी हा शिस्तप्रिय पक्ष आहे।
शेवटी शिस्तीचं जर कधी उल्लंघन होत असेल तर मग असं बोलून काही फायदा नसतो.